लासलगावच्या रस्त्यांवरती अक्षरशः मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत आणि त्या खड्ड्यांमधून जे प्रवासी असतात त्यांना मोठी कसरत करत आपला प्रवास करावा लागत आहेत आणि ह्यानंतर पावसाळा देखील सुरू होणार आहेत। त्या पावसाळ्यामध्ये त्या खड्ड्यांमध्ये पाणी साचले जाते आणि जे प्रवासी असतात त्यांचा अपघात देखील होऊ शकतो। आपल्यासोबत काही स्थानिक नागरिक आहेत, आपण त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात। मला एक सांगा, आपले जे लासलगावातले कोटमगाव असेल किंवा मेन रस्ते असतील त्या रस्त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये खड्डे पडलेले आहेत, काय वाटतं तुम्हाला? लासलगावमध्ये खड्डे पडलेले ही तुमची वास्तुस्थिती खरी आहे, परंतु जर घेतलं तर विंचूर चौफुलीपासून तर लोकनेते दत्ताजी पाटील बँकेपर्यंत तर परत कोटमगाव रोडची चौफुली ते आपल्या मार्केटपर्यंत रस्त्यांची अतिशय विदारक दुरावस्था झालेली, मोठे मोठे खड्डे पडलेले। गावातल्या सर्वात मोठ्या वर्दळीचा हे दोन्ही मेन रस्ते आणि त्यांच्यामध्ये येत्या थोड्या दिवसामध्ये पावसाळा येतोय आणि या पावसाळ्यामुळं जर या खड्ड्यामध्ये पाणी साचलं तर अनेक वेळा आम्ही ज्येष्ठ नागरिक असतील, महिला असतील किंवा छोटी छोटी मुलं या रस्त्याने प्रवास करताना पडताना आम्ही बघितलेले। अनेक वेळा त्यांना गंभीर स्वरूपाच्या दुखापतीसुद्धा अशा झालेल्या आहे। जर या गोष्टी आपण वेळेस रोखल्या नाही तर भविष्यामध्ये याच्याने मोठा अपघात होण्याची शक्यता आहे। तरी आमची प्रशासनाला व स्थानिक नेत्यांना व लोकप्रतिनिधींना विनंती आहे की आपण यामध्ये लक्ष घालावं व येणाऱ्या पावसाळ्याच्या आत कमीत कमी रस्त्याची डागडुजी जरी केली तर होणारा अनर्थ आपण टाळू शकतो। हे आम्ही आमच्या सर्वसामान्य नागरिकांच्या वतीने त्या प्रशासनाला विनंती करतो। सर्वसामान्य नागरिकांची मागणी आहे की ह्या रस्त्याचं काम कमीत कमी डागडुजी तरी करण्यात यावी। कॅमेरामन स्वप्नील सह रवींद्र जाधव, LS मराठी, लासलगाव।